नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण ग्रामीण विकासाचा अर्थ, व्याख्या, ग्रामीण विकासाचे उद्दिष्टे आणि ग्रामीण विकासाची व्याप्ती या घटकांचं अध्ययन केलेलं आहे. आजच्या तासिकेला आपण ग्रामीण विकासाचे फायदे या घटकाचं अध्ययन करणार आहोत. यामध्ये आपण मागील तासिकेला बघितलेलं आहे की ग्रामीण विकास म्हणजे सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये राहणारी जी काही लोकसंख्या आहे किंवा ग्रामीण भागात राहणारे जे काही लोक आहेत त्या लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणं आणि त्यांच्या राहणीमानाच्या दर्जा सुधारणा घडवून आणणं याला आपण ग्रामीण विकास असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ग्रामीण विकासाचे कोणकोणते फायदे आहेत त्यामध्ये पहिला फायदा आहे कृषी क्षेत्राच्या विकासाला मदत, की अशा प्रकारे ग्रामीण विकासामुळे ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने 65% लोकसंख्या ज्या शेती क्षेत्रावर अवलंबून असते त्या शेती क्षेत्राच्या विकासाला या ग्रामीण विकासामुळे चालना मिळत असते. आणि म्हणून या ठिकाणी कृषी क्षेत्राचा जो काही विकास आहे हा कृषी क्षेत्राचा विकास या ग्रामीण विकासामुळे करणं सहज शक्य होत असतं. आणि म्हणून अशा प्रकारे या ग्रामीण विकासाचा पहिला फायदा आहे की कृषी क्षेत्राच्या विकासाला या ग्रामीण विकासामुळे मोठ्या प्रमाणात मदत मिळत असते. आणि म्हणून अशा प्रकारे सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण विकासाच्या माध्यमातून शेती क्षेत्राचा विकास कसा होईल, या शेती क्षेत्रामध्ये अन्नधान्य, शेतमाल, त्यानंतर फळं, फुले, भाजीपाला यांचं उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात कसं वाढेल, शेती क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी कशा मिळतील, शेती क्षेत्राच्या विकासासाठी जलसिंचनाच्या सुविधांमध्ये जास्तीत जास्त वाढ करून शेतकऱ्यांना बारमाही पाणी पुरवठ्याची सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल, या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात या शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाते. आणि या शेती क्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून आपोआपच या ग्रामीण विकास होत असतो किंवा ग्रामीण विकासाच्या माध्यमातून शेती क्षेत्राचा विकास होत असतो. त्यानंतर दुसरा फायदा आहे की ग्रामोद्योगांचा विकास, की अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारे या कुटीर उद्योग, लघु उद्योग किंवा असे अनेक उद्योग असतात की ज्या उद्योगांमध्ये या भांडवल प्रधान तंत्रज्ञानाच्या वापराऐवजी श्रमप्रधान तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि श्रमप्रधान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. हस्तकलेचे उद्योग असतात, त्याच पद्धतीने इतर अनेक प्रकारचे ग्राम उद्योग असतात, जे ग्राम उद्योग अशा प्रकारच्या या श्रमिकांवर आधारलेले असतात. आणि म्हणून ग्रामीण विकासाच्या माध्यमातून ग्राम उद्योगांचा मोठ्या प्रमाणात विकास होत असतो. त्यानंतर तिसरा महत्वाचा फायदा आहे की ग्रामीण पर्यावरणाचं संतुलन राखणं या ग्राम विकासामुळे सहज शक्य होत असतं. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून किंवा या तीनही सरकार जे आहेत त्या सरकारांचा जो काही ग्रामीण विकासाचा कार्यक्रम आहे किंवा ग्रामीण विकासावर केली जाणारी जी काही गुंतवणूक आहे, केला जाणारा जो काही खर्च आहे त्या खर्चाच्या माध्यमातून ग्रामीण पर्यावरण किंवा ग्रामीण भागातलं जे काही वातावरण आहे, पर्यावरण आहे ते संतुलित राखणं शक्य होतं. आणि म्हणून आज आपण बघतो की ग्रामीण भागातलं जे जीवन आहे तेच खऱ्या अर्थाने जीवन आहे. ग्रामीण भागामध्ये पर्यावरणाचं प्रदूषण कमी आहे. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी अनेक प्रकारच्या ह्या ज्या काही पर्यावरणाच्या समस्या आहेत त्या अत्यंत कमी प्रमाणात आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण विकासामुळे ग्रामीण पर्यावरणाचं संतुलन राखणं सहज शक्य होतं. आणि म्हणून आज आपण बघतो की शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण पर्यावरण जे आहे ते अत्यंत समतोल आहे, संतुलित आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांवर किंवा ग्रामीण भागातील लोकांमध्ये अशा प्रकारच्या आरोग्याच्या समस्या अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यानंतर चौथा घटक आहे किंवा चौथा फायदा आहे की स्थलांतरामध्ये घट होते. जर देशातल्या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, ग्रामीण भागामध्ये चांगल्या दर्जाची गृहनिर्माण किंवा घरं उपलब्ध करून दिली, ग्रामीण भागातल्या लोकांना जर ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जर दिल्या तर अशा प्रकारे या ग्रामीण भागातील लोक रोजगाराच्या शोधामध्ये शहरी भागाकडे स्थलांतर करत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपोआपच
ग्रामीण भागातली लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि स्थलांतर शहरी भागात न झाल्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की शहरी भागामध्ये लोकसंख्येचं प्रमाण नियंत्रित राहतं व शहरी भागातल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांवर प्रचंड किंवा प्रमाणापेक्षा जास्त ताण पडत नाही आणि म्हणून अशा प्रकारे जर केंद्र सरकारने, राज्य सरकारने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशा प्रकारे ग्रामीण विकास केला, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, ग्रामीण भागामध्ये जर अधिक प्रमाणात खर्च केला, ग्रामीण भागातील लोकांना जास्त प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या किंवा ग्रामोद्योग असतील किंवा शेती क्षेत्राचा जर विकास केला तर त्यातून आपोआपच या ग्रामीण भागामध्ये राहणारी जी काही लोकसंख्या आहेत त्या ग्रामीण भागातल्या लोकसंख्येला उत्पन्नाचा स्रोत त्या ग्रामीण भागात निर्माण झाल्यानंतर ते शहरी भागामध्ये स्थलांतर करत नाही आणि म्हणून त्याचा परिणाम या स्थलांतरणामध्ये घट होते. त्यानंतर 5वा फायदा आहे की निर्यातीमध्ये वाढ होते, की अशा प्रकारे ग्रामीण विकासामध्ये प्रामुख्याने शेती क्षेत्र आणि शेती संलग्न जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते आणि त्याच्या माध्यमातून शेती क्षेत्राचं उत्पादन कसं वाढेल, अन्नधान्य शेतमालाचं उत्पादन कसं वाढेल, फळं फुलांचं उत्पादन कसं वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आणि त्याचा परिणाम असा होतो की ग्रामीण भागामध्ये हे जे काही शेती आणि संलग्न जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये ज्या ज्या वस्तूंचं उत्पादन होतं अशा वस्तूला देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी वाढते आणि अशा मागणीतून आपल्या देशात उत्पादित होणारा जो काही शेतमाल आहे, अन्नधान्य आहे किंवा ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने ज्या ज्या वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतं त्या वस्तू देशातल्या इतर जगातल्या इतर बाजारपेठांमध्ये त्याची निर्यात होते. त्या निर्यातीतून देशातल्या सरकारला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत असतं. म्हणून ग्रामीण विकासाच्या माध्यमातून अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या वस्तूंचं उत्पादन होतं त्या उत्पादनाला जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होऊन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे ग्रामीण सामाजिक समस्यांची सोडवणूक, की अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये ज्या काही अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या आहेत त्या सामाजिक समस्या सोडवण्यामध्ये ग्रामीण विकास अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडत असते आणि म्हणून ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ग्रामीण भागामध्ये ज्या अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या आहेत त्या सामाजिक समस्यांची सोडवणूक केली जाते आणि सामाजिक समस्यांची सोडवणूक केली जात असल्यामुळे आपोआपच ग्रामीण भागातलं जे काही जीवन आहे ते जीवन अगदी हेल्दी किंवा अत्यंत आरोग्यदायी असतं. ग्रामीण भागातले अनेक जाती धर्माचे लोक अशा प्रकारे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात, एकत्र राहतात, एकमेकांमध्ये अशा प्रकारचे सुखदुःखामध्ये सहभागी होतात आणि म्हणून ग्रामीण सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण विकास अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असतो. त्यानंतर पुढचा आहे ग्रामीण व शहरी भागातील असमानता कमी होते, की जर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, त्यानंतर शिक्षण सुविधा असेल किंवा आरोग्याच्या सुविधा असतील किंवा तर अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी म्हणजे कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि ग्राम उद्योगांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या रोजगाराच्या संधी जर त्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून दिल्या तर शहरी आणि ग्रामीण अशा प्रकारची जी काही असमानता आहे ती असमानता कमी होते, दूर केली जाते आणि जर ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा अधिक प्रमाणात जर त्यांना उपलब्ध होऊ लागल्या तर ग्रामीण भागातल्या लोकांचं स्थलांतर शहरी भागामध्ये होत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की ग्रामीण आणि शहरी जी काही दरी आहे ती दरी कमी होण्यास मदत होत असते. त्यानंतर 8वा घटक आहे पायाभूत सुविधांचा विकास होतो, की ग्रामीण विकासाच्या माध्यमातून प्रामुख्याने शेती हा आणि संलग्न जो काही व्यवसाय आहेत, शेती आणि संलग्न व्यवसायामध्ये ज्या ज्या वस्तूंचं उत्पादन होतं त्या उत्पादनाला जागतिक देशांतर्गत त्याच पद्धतीने राज्यामधली बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असतं आणि म्हणून या ग्रामीण विकासाच्या माध्यमातून जेव्हा पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो तेव्हा पायाभूत सुविधांचा विकास होतो. यामध्ये प्रामुख्याने रस्ते असेल, त्यानंतर लोहमार्ग असतील किंवा जलमार्ग असतील, त्याच पद्धतीने इतर अनेक प्रकारच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, वीज निर्मिती असेल, त्यानंतर इतर अनेक प्रकारच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, शैक्षणिक सुविधा असतील किंवा याच पद्धतीने महिला आणि ग्राम उद्योग विकास असतील, अशा प्रकारच्या अनेक पायाभूत सुविधांचा विकास होतो आणि पायाभूत सुविधांचा विकास झाला की देशाचा विकास हा जलद गतीने होत असतो. त्यानंतर 9वा आहे की सिंचन सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. आता ग्रामीण विकासाचा मुख्य उद्देश
की जर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा जर केंद्र सरकारने राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्या तर त्यातून अशा प्रकारे त्या ग्रामीण भागात राहणारा जो काही व्यक्ती आहे तो वर्षभरामध्ये अनेक प्रकारच्या जास्तीत जास्त पिकांचं उत्पादन घेऊ शकतो। आणि म्हणून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अलीकडे या ग्रामीण भागात राहणारे लोक यांना अत्याधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल, यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देऊन वर्षभरामध्ये त्यांना 3 ते 4 पिकांचं उत्पादन कसं घेता येईल, त्याच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल, वाढणाऱ्या उत्पन्नातून वस्तू आणि सेवांचा उपभोग कसा वाढेल आणि त्यांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये कशी सुधारणा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो। आणि म्हणून अलीकडे आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये धरणं बांधणं, धरणांच्या माध्यमातून कालवे काढणं, कालव्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतजमीन ओलिताखाली आणणं किंवा अलीकडं अनेक प्रकारचं तुषार सिंचन, ठिबक सिंचन किंवा इतर अनेक आधुनिक सिंचनाच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा अशा प्रकारे त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात। आणि त्या सिंचनांच्या माध्यमातून आपोआपच किंवा शेततळी ही एक नवीन संकल्पना आलेली आहे, त्या शेततळ्यांच्या माध्यमातून देखील शेतकऱ्याला वर्षभरामध्ये अनेक प्रकारच्या पिकांचं ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाच्या माध्यमातून उत्पादन घेता येतं अत्यंत कमी पाण्यामध्ये। आणि त्याच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातील लोकांचा विकास होत असतो। आणि म्हणून सरकारने या ठिकाणी सिंचन सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यास सुरुवात केलेली आहे। त्यानंतर पुढचा आहे स्वच्छ पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या सुविधांचा विकास, की अशा प्रकारे ग्रामीण विकासामध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे की ग्रामीण भागात राहणारी जी काही जास्तीत जास्त लोकसंख्या आहे किंवा सर्वच लोकांना अशा प्रकारे पिण्यासाठी स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, त्याच पद्धतीने त्यांना इतर आवश्यक ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू सहज उपलब्ध झाल्या पाहिजे असा शासनाचा उद्देश असल्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठ्याच्या सुविधा इथं त्यांचा विकास होऊ लागलेला आहे। सरकारने अलीकडं पिण्यासाठी पहिलं प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी, दुसरं प्राधान्य औद्योगिकरणासाठी आणि तिसरं पिण्याच्या पाण्याला प्राधान्य शेती कामासाठी दिले असल्यामुळे आपोआपच ग्रामीण भागातल्या लोकांना पिण्यासाठी आवश्यक असणारा स्वच्छ पाण्याचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणात केला जातो। आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या ग्रामीण विकासामध्ये आणखी पुढचा फायदा आहे की गृहनिर्माण किंवा ग्रामीण गृहनिर्माण विकासात मोठ्या प्रमाणात मदत होऊ लागलेली आहे, की अशा प्रकारे या ग्रामीण विकासाचा हा एक फायदा आहे की ग्रामीण विकासाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी दलितांसाठी गृहनिर्माणाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही दलित आहेत, ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही अनुसूचित जाती जमातीतले लोक आहेत, त्यानंतर जे काही ओबीसी बांधव आहेत, यांना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माणासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं। आणि त्याच्या माध्यमातून अलीकडं चांगल्या दर्जाची घरं या आदिवासी लोकांना, या दलितांना किंवा इतर सर्वच घटकांना उपलब्ध होऊ लागलेला आहे। त्यानंतर 12वा घटक आहे तो म्हणजे सर्वांगीण ग्रामीण विकास होण्यात मदत झालेली आहे, की ग्रामीण विकासामुळे अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये शेती क्षेत्राचा, उद्योगधंद्यांचा, त्याच पद्धतीने सेवा क्षेत्राचा विकास होऊ लागलेला आहे। आणि याच्या माध्यमातून शिक्षणाच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा, इतर अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा उपभोग या ग्रामीण भागातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास हा शहरी भागासारखा होऊ लागलेला आहे। आणि शहरी आणि ग्रामीण ही जी काही दरी आहे ती हळूहळू कमी होऊ लागलेली आहे। आणि म्हणून अशा प्रकारे सर्वांगीण ग्रामीण विकास होण्यास या ठिकाणी मदत झालेली आहे। त्यानंतर ग्रामीण भागातून अशा प्रकारे राजकीय नेतृत्व विकसित होऊ लागलेला हा एक महत्त्वाचा किंवा फायदा आहे, की अशा प्रकारे अलीकडं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यांच्या माध्यमातून अशा प्रकारे ग्रामपंचायतीत किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये ज्या लोकांनी अशा प्रकारचं नेतृत्व विकसित केलेलं आहे त्यांनी नंतरच्या काळामध्ये देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये त्यांनी आपला एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। आणि म्हणून ग्रामीण विकासाच्या माध्यमातून अशा प्रकारे एक राजकीय नेतृत्व पुढे येतं आणि राजकीय नेतृत्व पुढे आलं की त्यातून अशा प्रकारे या राजकीय नेतृत्वाचा विकास होत असतो। त्यानंतर पुढचा चौथा घटक आहे तो म्हणजे की सार्वजनिक रस्ते विकासात मदत, की अशा प्रकारे सार्वजनिक रस्ते निर्माण करण्यामध्ये ग्रामीण विकासाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे।
आणि म्हणून अलीकडे आपण बघतो की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, मुख्यमंत्री सडक योजना असतील, यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातले अनेक रस्ते जे आहेत ते रस्ते अशा प्रकारच्या पक्क्या रस्त्यांनी हे शहरी भागाला, तालुक्याला जोडले गेलेले असल्यामुळे, जिल्ह्याला जोडले गेलेले असल्यामुळे या ग्रामीण भागामध्ये ज्या शेतमालाचं, ज्या शेती क्षेत्रातल्या विविध वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतं त्याला बाजारपेठ लवकर उपलब्ध होते आणि म्हणून या सार्वजनिक रस्ते विकासात ग्रामीण विकास हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पुढचा आहे मानवतावादी दृष्टिकोन विकसित होऊ लागलेला आहे की ग्रामीण विकासामुळे जगा आणि जगू द्या, म्हणजे आपल्यासारखेच सर्व बांधव आहेत, सर्व एकच, सर्व मानवजात ही एकच आहे, अशा प्रकारचा एक चांगला दृष्टिकोन या ग्रामीण भागातील लोकांमध्ये विकसित होऊ लागल्यामुळे मानवतावादी दृष्टिकोन विकसित होऊन अशा प्रकारे ग्रामीण भागाचा विकास अलीकडं मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या एकूण 15 मुद्द्यांच्या आधारे ग्रामीण विकासाचे फायदे आपल्याला स्पष्ट करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ग्रामीण विकासाचा अर्थ व व्याख्या सांगून ग्रामीण विकासाचे फायदे सविस्तर स्पष्ट करा. या 15 मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी अशा प्रकारे या ग्रामीण विकासाचे फायदे हा घटक स्पष्ट करू शकतात. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर स्वहस्ताक्षरामध्ये लिहून PDF फाईल पुढील खालील मेल ID वर पाठविणे आवश्यक आहे. इथपर्यंत आपण थांबू. ओके.